संत जीवन हे मानवी जीवनाकरता अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं आहे. महापुरुषांच्या संगतीमध्ये खूप चांगले चांगले विचार आपल्या जीवनाकरता अत्यंत उपकारक अशा प्रकारचे ठरतात. संत महात्मे वर्णन करतात की 4 गोष्टी आपल्याला स्वतः त्या ठिकाणी कराव्याच लागतात. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे भोजन. जेवण हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. दुसरी गोष्ट लग्न हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. तिसरी गोष्ट मरणाकरता बदली मनुष्य चालत नाही. आणि चौथी गोष्ट भजन हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. भजन जर आपण केलं नाही तर आपल्याला त्याचं फल प्राप्त होऊच शकत नाही. आपल्याला त्याच्याकरता भगवंताने खूप मोठा उपकार करून खूप मोठी सुंदर अशा प्रकारची सामुग्री त्याच्याकरता दिलेली आहे. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनमेरुतुल्यम हरिरंध्रिपद्मे मनश्चेन लग्नम ततक्किम 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 ततक्किम. शास्त्रकार वर्णन करतात आपल्याकडे शरीर सुंदर अशा प्रकारचं प्राप्त झालेलं आहे. यश कीर्ती अत्यंत महान अशा प्रकारची आपल्याला दर दिवस परिणामकारक अशा प्रकारची भेटते. पण हे सगळं असताना सुद्धा आपल्याकडे मेरुतुल्य अशा प्रकारचं धन आहे. पण एवढ्या गोष्टी असून सुद्धा जर आपण भजन करत नसू, भगवंताच्या चरणी आपण लीन होत नसू, तर त्या ठिकाणी शास्त्रकार वर्णन करतात ततक्किम 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 ततक्किम. त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग. संत महात्मे माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमियेला हरिमुखे माना हरिमुखे माना. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, जिनच व्यर्थ आहे भगवंताच्या नामस्मरणाशिवाय. माऊली ज्ञानोबराय ज्ञानदेवीमध्ये त्याला पुष्टी देतात. अंग गोरे आणि तरणे वरी लेले आहे लेणे, परी एक लेणी प्राणे सांडिले जेवी. गोरा गोमटा युवक आहे, अंगावर त्या ठिकाणी खूप दागदागिने अशा प्रकारचे आहेत, परंतु त्याच्यामध्ये जर प्राण नसेल तर काही उपयोग नाही. त्याप्रमाणे आपल्या जीवनात जर भजन नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. अशा पद्धतीने शास्त्रकार त्या ठिकाणी सांगत असताना सुद्धा आपण जर करत नसू तर ते आपलं नुकसान अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारचे अनेक संत विचार आपल्याला जीवनामध्ये त्या ठिकाणी क्रांती घडवण्याकरता मदत करत असतात. पण आपण त्या ठिकाणी लक्ष देत नाही. तो आपला दोष अशा प्रकारचा आहे. संतांनी, भगवंताने, शास्त्राने आपल्याला खूप मोठं सांगून ठेवलेलं आहे. ही सर्व इंद्रिय आपल्याला भजनाकरता उपयोगी आणता येतात. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, लक्ष 84 फेरे फिर कर सुंदर नरतनु पाया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जन्म खोया, कमल मुख राम भजन को दिया, कहत कबीरा सुन भाई साधु, आया वैसा गया, कमल मुख राम भजन को दिया. कबीर महाराज खूप सुंदर वर्णन करतात. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर आपल्याला हे सुंदर अशा प्रकारचं शरीर प्राप्त झालेलं आहे. पण आपण त्या ठिकाणी भजन पूजन न करता त्याचा उपयोग केवळ खाण्यापिण्यामध्ये आपण त्याचा उपयोग करतो आणि आयुष्य बर्बाद करून टाकतो. कबीर महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, कहत कबीरा सुन भाई साधू, आया वैसा गया, कमल मुख राम भजन को दिया. जसाच मनुष्य जन्माला येतो, काही भगवत प्राप्तीची साधना न करता आपलं जीवन संपुष्टात आणतो, त्याचा काही त्या ठिकाणी उपयोग होत नाही. परिणामी
184 न चुके फेरा. हे त्याच्या जीवनामध्ये फल प्राप्त होतं आणि तो आपल्या जीवनाची बर्बादी करून करून बसतो. म्हणून शास्त्र सांगते आपण भजन पूजन केलं पाहिजे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते.